दोन धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात, एक लेफ्टी एक राईटी. ज्या केतन महारचीची देखील चर्चा संपूर्ण मुंबईपासून अगदी संपूर्ण महाराष्ट्रात, ग्रामीण क्रिकेट असू दे या खुल्या गटातलं क्रिकेट असू दे, नेहमीच केतन म्हात्रे पण चर्चेत राहिले आहेत. अनेक बाईक्स त्याच्या नावावर आहेत, अनेक फोर व्हीलर त्याच्या नावावर आहेत. त्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन रितेश. पहिल्याच बॉलवरती अफलातून स्ट्रोक खेळत असताना बॉल तर हवेत जातो, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील पण बॉल जाईल 6 रनसाठी. लास्ट इयर पण केतन म्हात्रेने अफलातून बॅटिंग केली होती या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलने स्टार्ट केला 6 ने. प्रॉपर टायमिंग, क्षमता आहे. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेत. युगांना शेट्टी आपलं पण स्वागत आहे. त्यानंतर सुशांत हांडे आपलं पण स्वागत. सर्व योगेश जळवे यांचे अगदी जवळचे मित्र युगांना शेट्टी आणि सुशांतजी हांडे आपलं पण स्वागत आहे. अनेक बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर केतन म्हात्रे स्ट्राईक एंडला, बॅटर केतन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश. पहिल्या बॉलवर 6 आलाय. या बॉलवर मात्र देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑफ स्टिकच्या व्हाईट बॉल खूपच बाहेर टाकताना पहिला गेला आणि व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवर 6 आला, त्यानंतर एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. गंगाई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला बॉल पाहिला गेला आणि बीट केलं गेलं, मात्र तिकडे रन मिळेल. रवी लिंगा यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहू शकतो. किसन देवेंद्र आहेत, खूप चांगले स्टारकास्ट घेऊन. ओमसाई बँड्रा पण टीम मॅचमध्ये घेऊन आली आहे. स्ट्राईक एंडला दिनू कांबळे, एक अंबरनाथचा एक धडाकेबाज बॅटर. खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट देखील दिनू खेळलेत. मग ते नवाकाळ क्रीडा स्पर्धा असू दे, वायकट्टा असू दे, अशा अनेक अंडरआर्मच्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा दिनू पण खेळलेत आणि अंडरआर्मचा पण दांडगा अनुभव आहे. अंडरआर्म ओपन देखील खूप चांगले खेळताना पाहिले गेलेत. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. एक रननी मात्र स्कोर कार्ड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय. पहिल्या बॉलवर ते 6 आला, बट केतनने आता मात्र इथे स्टार्ट देणं गरजेचं. केतनने पहिली मॅच 2-3 मॅच बघितल्यात, त्यामुळे त्याला पण माहिती आहे की रन्स जेवढे करू तेवढे कमी आहेत, त्यामुळे रन्स करावे लागतील. या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पण भिरकावून दिलाय आणि केतन म्हात्रेच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 रनसाठी. काय फटका खेळला गेलाय, अफलातून स्ट्रोक. हाफ ट्रॅकर बॉल त्याला समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक वेगळ्या अंदाजामध्ये. केतन म्हात्रे पॉवरफुल फटका. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंडला बॅटर केतन, बॉलिंगसाठी रितेश. हा बॉल मात्र डेड बॉल. कुठेतरी ऑफस्टिकला मात्र बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि केतननी 2 6 लगावले गेले, पण दोन्ही 6 अगदी पाहण्यासारखे होते.
बघूयात आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करतो या मॅचमध्ये. भव्य दिव्य असं आयोजन, साहेब चषकाचा आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि काही शेवटचे सामने बाकी आहेत की कोण चॅम्पियन ठरेल. काल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने मात्र चांगला परफॉर्मन्स करताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी रितेश स्ट्रायकेंडला केतन म्हात्रे. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. किसन देवेंद्र मात्र तिकडे क्विक जातील बॉलवरती. खूप चांगल्या प्रकारे मात्र बॉल अडवला गेला. एकच रन मात्र तिकडे मिळतीये आणि स्कोर कार्ड सिंगलने पुढे जाईल. 16 रन झाले धावफलकावरती. जय अंबे फोर स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध ओमसाई बँड्रा. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर 16 रन झालेत. बघत कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. ओमसाई बँड्राला टीमला पण मॅचमध्ये येण्याकरिता मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल. 16 रन झालेत. पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर ओमकार 11 गिरगाव टीम मात्र सेमीफायनलमध्ये गेली आहे. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. कार्तिक दर्जीची, रोहन भोसलेची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. त्यामुळे त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर ओंकार गिरगाव संघ सेमीफायनलमध्ये गेला आहे. दुसऱ्या हाफमधून कोण जाणार. पहिली मॅच तर विक्रोली संघाने एक चांगली कामगिरी केली. FM कंधारी किंग्स टीमवर फाईट केली बट शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली होती. बॉलिंगसाठी हुसेनच्या हातामध्ये बॉल दिलाय. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती. अगदी पावसाळी क्रिकेट मुंबईत एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळलं जातं, सातत्याने खेळलं जातं. त्यामुळे पावसाळी क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम राहिलं आहे. 2 दिवस महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून खेळाडू येताना पाहिले गेले. पालघर, नवी मुंबई, रायगड, उरण त्या विभागातून देखील पाहिलं गेलं. बॉलिंगसाठी हुसेनच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला बॅटर केतन म्हात्रे, वाकळण गावचा खेळाडू. या बॉलवर मात्र इकडे बॅटची एज घेतली गेली. बॉल हवेत आहे आणि नो मॅन स्थानमध्ये बॉल पडतोय. पावसाळी क्रिकेट आहे, पाण्यातून बॉल शोधायचा आहे, गवतातून बॉल शोधायचा आहे. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. विकेट काढणं गरजेचं आहे. ही कुठेतरी जोडी थांबवावी लागेल कारण की जोडी मात्र लहरामध्ये आली की मात्र एक वेगळाच स्कोर कार्ड बनेल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण विक्रोळीकरांचं हार्ट आहे. एवढं आपलं भाग्य आहे की आपल्याला एवढं चांगलं ग्राउंड लाभलं. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळले जातात. डिप स्क्वेअरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल पाण्यात थांबेल तोपर्यंत 1 रन मिळेल. 1 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल आणि 19 रन झाले धावफलकावरती. काल पण खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. आजही देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. दिनू कांबळेसाठी देखील एक ग्राउंड तेवढंच की फॅक्टर राहिलं आहे, लकी राहिलं आहे कारण की खूप चांगला परफॉर्मन्स दरवर्षी दिनूचा देखील या ग्राउंडवर राहिला आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 20 रन झाले धावफलकावरती. चंद्रकांत शिंदे सर, चंद्रा सर देखील या क्रीडा स्पर्धेवरती लक्ष लावून या बॉलवर देखील पोल केला गेला आहे आणि गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल बट तिकडे किसन बॉलवर पोहोचले आणि बॅटर इकडे आउट. OUT. केतन म्हात्रे यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. चांगली फेकी केली गेली आणि बॉलरने पण एफर्ट्स तिकडे दाखवले. किसन देवेंद्रनी मात्र तिकडे चालाकी दाखवली आणि अनुभव आहे. किसन देवेंद्र खूप वर्ष मुंबईतलं चांगलं क्रिकेट खेळले आहेत. मुंबईच्या बाहेर देखील त्यांना खेळताना पाहिलं गेलं. नॉन स्ट्राईक एंडला त्यांनी चान्स घेतला आणि खूप चांगली फेकी पाहिली गेली तिकडे.
आणि एक विशेष सन्मान केला जाईल. योगेश दळवी यांचे अगदी जवळचे मित्र शेखर यांना विनंती करेल की आपण युगांनाचा सन्मान करायचा. युगांना शेट्टी. युगांनामध्ये क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, नेहमीच युगांनांचं सहकार्य राहिलं आहे. आणि हॉटेल कधी रात्री कधी पण जा, अण्णांचं तेवढं सपोर्ट राहिलं आहे. टागोरनगर आमच्या आयकॉन स्पोर्ट्ससाठी देखील युगांनांचे तेवढी सहकार्य राहिलं आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट असू दे, अन्यथा ओरम क्रिकेट असू दे, युगांना शेट्टींचं नेहमीच सहकार्य राहिलं आहे. दहीहंडी असेल तिकडे पण युगांना शेट्टींना आपण नेहमीच पाहिलं आहे. या बॉलवर दिनूने पण मात्र तिकडे फटका सजवला आहे. आणि युगांना शेट्टी यांचा मात्र एक विशेष सन्मान. त्यानंतर आमचे सुशांत हांडे युवा सेनेसाठी खूप चांगलं कार्य करतायत. योगेश दळवी यांच्या सोबत अगदी योगेश दळवी यांचे देखील अगदी एक विश्वासू मित्र. म्हणजे कुठेही जायचं असेल अगदी ही जोडी नेहमीच पाहिली आहे. आणि योगेश दळवी यांच्या हस्ते मात्र सुशांत हांडे यांचा पण एक विशेष सन्मान. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलला फिरवलं गेलं. थँक्यू सो मच युगान आणि सुशांत हांडे, आपला पण आभार आहे, आपण पण आलात. चांगली बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये विकेट आली आहे, पण दिनूने मात्र इकडे एक चांगला 6 खेळला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर दिनू कांबळे. अंबरनाथचा एक धडाकेबाज बॅटर दिनू. या बॉलवर देखील अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला बीट केला गेला, बॉलरला पण बीट, मागे कीपरला पण बीट केलं आणि रन मिळेल तिकडे. गुड बॉलिंग. हुसेनचे एक चांगला स्पेल आला आणि स्कोर कार्ड मात्र इकडे पाहिलं तर 28. 2 ओव्हर संपल्यात आणि 28 रन झाले धावफलकावरती. दोन ओव्हर 28 रन. एक विकेट गेली, पण ती रनआउटच्या रूपामध्ये. बॉलिंगसाठी अमोल कांगणे येत आहेत. चांगले बॅटर पण आहेत. अमोल कांगणेच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि तिसरी ओव्हर घेऊन अमोल कांगणे बॉलिंगसाठी तयार होतात. विलेपार्ले परिसरातील खेळाडू आहेत. बघूयात कोण ही मॅच जिंकेल. ओमसाई बँड्रा जिंकेल की जय अंबे फोर्थ स्ट्रायकर. भव्य दिव्य असं आयोजन. योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली टुर्नामेंट. साहेब चषक गंगाई प्रतिष्ठान. बॉलर अमोल कांगणे, स्ट्राईक एंडला दिनू. या बॉलवर दिनूने पण फ्लिक केला गेला बॉल आणि एक चांगली कॅच आपण पाहिलं तर टिपताना पाहिली गेली. काय कॅच पकडली आहे. गुड कॅच. ओमसाई बँड्रा आपला टीम प्लेयर. विशालने मात्र एक रनिंग खूप चांगली कॅच पकडताना पाहिली गेली. दिनूने फ्लिक केला होता, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला आणि विशाल अगदी लांबचं अंतर गाठून तिकडे पोहोचले. म्हणजे दादरवरून बँड्राला पोहोचले आणि कॅच पकडली. गुड कॅच विशाल. आणि थोड्याच वेळात आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार संजय दिनाभाऊ पाटील यांचं मात्र इकडे स्वागत होणार आहे. खूप चांगली कॅच पकडली. 25 लॉस ऑफ 2 विकेट. अमोल कांगणेने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आणि दिनूला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजून एक मुंबई शिवडीचा एक युवा खेळाडू ज्याची देखील चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली गेली. फरदीन काझी येतात मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी पण ह्या ग्राउंडवर एक चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना पाहिले गेले. फरदीनला शिवडी मुंबईचा एक नामवंत खेळाडू. यावर्षी ISPL सारखी देखील क्रीडा स्पर्धा फरदीनने खूप चांगली कामगिरी केली आणि विविध राज्यांमध्ये जाऊन देखील फरदीनने एक वेगळाच बोलबाला केलाय.
मुंबई शिवडीचं नाव विविध राज्यांमध्ये देखील करताना पाहिलं गेलं. स्ट्राईक एंडला फरदीन, बॉलिंगसाठी अमोल. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल, त्यावर मात्र हल्ला बॉल केला गेलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. 6 रन केली आहे. परफेक्ट स्ट्रोक फरदीन काझीच्या बॅटमधून 6 रन. का माझ्या नावाची चर्चा आज संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतीये. फरदीन काझी शिवडी मुंबईचा खेळाडू आहे आणि आज संपूर्ण भारतात एक लोकप्रिय खेळाडू राहिला आहे. चौतीस रन झाली धावफलकावरती ह्या 6च्या मदतीने. विकेट गेल्या बट अमोल कांगणीला मात्र एक षटकार पण इकडे आपण पाहायला मिळाला. याचं नाव क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर 6. हे रब्बर बॉल क्रिकेट आहे. बॉलर अमोल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता पण फटका फसला तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता पण तिकडे रन कंप्लीट केली गेली. फरदीन रनिंग बीटने विकेट खूप चांगलं पाहिलं गेलं. आकाश चिंदारे येतात मात्र त्या सोबतीला. ह्याही खेळाडूची देखील एक चांगली चर्चा राहिली गेली आहे आणि ह्या ग्राउंडवर आकाशची पण बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. लास्ट इयर मला अजून एक ती मॅच आठवते. भर पाऊस होता आणि त्यात काय मॅच रंगली होती. या बॉलवर देखील आकाश चिंदर यांनी बॉल आकाशाकडे धाडलाय. बॉल तर हवेत जातोय आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 रनसाठी. इट्स अ 6. आज एक पुन्हा एकदा 6 रनने मात्र धावफलक पुढे जातोय. आकाश चिंदर यांनी देखील हा फटका सजवला गेलाय. 6 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 41 रन झाले धावफलकावरती. दुसरी ओव्हर कुठेतरी सेफ आली बट तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगला समाचार घेतला गेलाय. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार आणि क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलं गेलंय. असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वामध्ये अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, संजय पाटील साहेबांचं मात्र आपल्यासोबत स्वागत होत आहे. या बॉलवर देखील एक पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलंय आणि ह्या बॉलवर देखील आकाश चिंदारेच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक येत असताना 6 रनसाठी आकाश चिंदारे या मात्र इथे मात्र एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. आणि स्कोर कार्ड पाहिलं तर 47. आपल्या समवेत स्वागत होत आहे ईशान्य मुंबईचे आपण पाहिलं तर नवनिर्वाचित खासदार संजय पाटील आणि त्याचबरोबर राजूताई पाटील आपलं पण स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट असू दे, राजूताईंचं नेहमीच क्रिकेटवरती, कबड्डी, त्यानंतर अनेक इव्हेंट ताईंचं प्रेम राहिलं आहे. तर आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आवर्जून इथे उपस्थित राहिल्या गेल्या. राजूताई पाटील यांचं मात्र स्वागत आहे. एक भावी नगरसेविका म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जाईल. मुंबई महानगरपालिकेमध्ये भावी आमदार पण म्हणून पाहिलं गेईल. आणि म्हणजे कुठलाही दहीहंडी असू दे, त्यानंतर गणपती, नवरात्र, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, मॅरेथॉन, ताईंचं प्रेम तेवढंच राहिलंय. अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक युवा नेतृत्व, युवा सेनेसाठी देखील खूप चांगलं कार्य करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत दाखल झालंय राजूताई पाटील. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर उमर खान येत आहेत. आकाश चिंदारे मैदानाच्या बाहेर गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर साहेब चषकाचं आयोजन आणि महाराष्ट्रातील विविध भागातून आज खेळाडू आलेत. रायगड, नवी मुंबई, पनवेल, पालघर, अंबरनाथ, उल्हासनगर त्या परिसरातून देखील पाहिले गेले. विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. आणि साहेब चषकाचा आता शेवटचा व दुसरा दिवस चालू आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. पावसाळी क्रिकेट मुंबईकर कुठेही खेळू शकतात. मग ते पावसाळा असू दे, उन्हा असू दे, थंडी असू दे, क्रिकेट नेहमीच खेळताना पाहिलं गेलं आहे. बॉलिंगसाठी फरदीन. या बॉलवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि फटका आपण पाहिलं तर जमीन लगतचा बॉल ट्रॅव्हल होतोय. किसन तिकडे पोहोचले. किसन देवेंद्र आणि
स्कोर जर पाहिलं तर 48. हा बॉल पाहिलं तर खूपच बाहेर आणि बॉल मागे निघून चाललाय, पण तिकडे रन्स धावून काढले जातील. ओमसाई बँड्रा त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर जय अंबे फोर्थ स्ट्रायकर्स अशी मॅच चालू आहे. 16 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. आणि 50 रन मात्र इकडे कंप्लीट केले गेले. जय अंबे फोर्थ स्ट्रायकर टीम. स्ट्राईक एंडला फरदीन गाझी ज्याने पण खूप चांगली बॅटिंग केली या क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉलवर देखील उडवला गेला, फ्लिक केला गेला बॉल आणि या बॉलवर मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला बॉल मात्र तिकडे पकडला गेला. समाधान अहिरकरने मात्र एक समाधानकारक कॅच पकडताना पाहिली गेली आणि सर्व टीमला समाधान दिलं. बेस्ट फिल्डर पण आहेत आणि चांगली फिल्डिंग पण केली, ह्यासाठीच ओळखले जातात समाधान अहिरेकर. आणि समाधानने एक चांगली कॅच पकडली. बॅटर आउट, फरदीन मैदानाच्या बाहेर. त्यासाठी तिकडे त्याला ठेवण्यात आलं होतं. जाळं रचलं गेलं आणि बॉलर खूप चांगली बॉलिंग करत असताना बॉलर हुसेननी मागील ओव्हरमध्ये देखील एक चांगला स्पेल टाकला गेला. ह्याही ओव्हरमध्ये एक चांगला स्पेल टाकतोय. कुठेतरी ह्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये रन आले, पण आता मात्र हुसेनने पुन्हा एकदा कमबॅक केले गेले. विकेट पण केले, त्यामुळे दोन्ही टीमकडे मॅच तेवढीच आहे. नजमुल मंडळ येतात नवीन बॅटर उमरच्या सोबतीला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा. योगेश दळवी आणि त्यांचा मित्र परिवार. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 50 रन झाले आहेत आणि दुसरा व अंतिम दिवस अजूनही चालू आहे. या बॉलवर देखील नजमुलने देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण फटका तिकडे फसला थोडा. उमर असतील स्ट्राईक एंडला. अंतरिक्ष खेळाडू उमर खान ज्यांनी पण अगदी स्टेशन वाईज साठी देखील या ग्राउंडवर अंधेरी टीमने पण चांगला परफॉर्मन्स केला होता, राहिला आहे. आणि उमर 11 संघासाठी देखील गेले कित्येक वर्ष उमर खान यांना देखील खेळताना पाहिलं गेलं आहे. स्ट्राईक एंडला उमर खान. या बॉलवर देखील पुन्हा एकदा खोदून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जमीन लगत बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. समाधान आणि खूप चांगली फेकी केली गेली. रन मात्र तिकडे 52. 52 रन झाली धावफलकावरती. ओमसाई बँड्रा टीमने पण चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर पुल केला गेलाय. नजमुलच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप होते. स्किट झाले. हेच पावसाळी क्रिकेट आहे. आणि स्माइल पण केली त्यानं. पडलो तरी हरकत नाही, पण खेळणार. पावसाळी क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. चिखलातून प्रवास करायचा आहे, गवतातून पळायचं आहे. नजमुलनी चांगला स्ट्रोक खेळले होते, पण तिकडे फिल्डर पोहोचले, पण स्किट झाले तिथे. आणि रन मात्र तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. 53. 53 रन झाली धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हुसेन स्ट्राईक एंडला. बॅटर उमर खान. बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्कोर बनवावा लागेल, कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पाऊस पण हलकासा थांबलाय. या बॉलवर समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट स्ट्रोक उमर खानच्या बॅटमधून अगदी समोरच्या दिशेला. 6 रनसाठी. खानो की खान उमर खान हे नेहमी चर्चेत राहिले आहेत. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे. मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी, डेथ ओव्हरला बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि अफलातून बॅटिंग उमर यांच्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. स्कोर पाहिला तर 59. लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 59 रन झाली धावफलकावर आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. राजुलताई पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं पण प्रेम राहिलं आहे. अनेक इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. अंडरआर्म क्रिकेट, मॅरेथॉन वगैरे अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पाहिले गेलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि पाहूयात कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. 59 रन झालेत. 59 धावा झालेत धावफलकावरती. यूट्यूबवर देखील प्रो लिंक या स्पोर्ट्स चॅनलला आपण लाईव्ह पाहतोय. विविध भागातून खेळाडू आलेत. बॉलिंगसाठी कुणालच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि शेवटचे 6 बॉल 59 रन झाले धावफलकावरती. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील शेवटच्या 6 बॉलमध्ये नजमुल आणि उमर. बॉलिंगसाठी कुणाल.
स्ट्राईक एंडला बॅटर नजमुल मंडल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर डेड बॉल. कुणाला कुठेतरी मात्र लाईन शोधावी लागेल. बॉलिंग एंडला थोडं डिफिकल्टीज आहेत, पण तिकडे तुम्हाला त्यातूनच मात्र प्रवास करावा लागेल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, विक्रोळीकरांचं लाडकं सर्कल. या बॉलवर खोलर पॅचा बॉल लाऊड अपील अँड इट इज आउट. OUT. अजमलला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आणि कुणालने एक चांगली विकेट मिळवली. LBWच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅटरला इथे बाहेर जावं लागेल आणि प्लम्प चांगला बॉल पाहिला गेला कुणाल यांच्या माध्यमातून आणि अगदी जागेवरतीच थांबवलं. बॅटर नजमुलला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पहिला बॉल मात्र इथे विकेट मिळवतात. बघूयात कशा प्रकारे मात्र आता जय अंबे फोर्थ स्ट्रायकर संघ मॅच मध्ये येईल. रन्सची गरज आहे. थोडेफार रन्स मात्र करावे लागतील, कारण की या ग्राउंडमध्ये जेवढे रन कराल तेवढं कमी आहे. उमरला मात्र चान्स घ्यावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागेल. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतील. ऐश्वर्य सुर्वे येतात मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. कस्टमसाठी देखील लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळले गेले ऐश्वर्य सुर्वे आणि खूप चांगली बॉलिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहिले गेले या ग्राउंडवरती. पण आता बॅटिंग करावी लागेल. 59 59 वरती 5 विकेट. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ऑफ स्टिकला मात्र बॉल कव्हरला मात्र ट्रॅव्हल होईल तिकडे आणि गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, बट तिकडे अमोल कांगडे बॉलवर पोहोचले आणि 3 रन मात्र तिकडे कंप्लीट केले गेलेत बघता बघता. 62 रन झाले धावफलकावरती. 5 विकेट माघारी परतले गेलेत. एक 70-75 पर्यंत जय अंबे फोर्थ स्ट्रायकर संघाला गेलंच पाहिजे, कारण की चांगला टार्गेट उभा केला तर मॅच देखील तशी रंगताना पाहायला मिळेल. बट दुसरा डाव कोण जिंकेल कोण हरेल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. मगाशी पण मॅच होती कुठे 12 बॉल 49 ची मॅच मुज्जूने मात्र फिरवली. त्यामुळे FM कंधारी किंग्सने मग चांगली फाईट केली. विक्रोळी संघ देखील एक मॅच जिंकलाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. स्ट्राईक एंडला उमर खान, बॉलिंगसाठी कुणाल. उमर पण एक मोठा फटक्यामध्ये शोधामध्ये असतील की आपल्याला एक 6 आला तर आपण फाईट पर्यंत पोहोचू शकतो. आज आमचे अंपायर्स करुणाकर कोटियान सर, मांजरेकर सर, त्यानंतर कल्याणी घोरपडे सर. बॉलर कुणाला स्ट्राईक एंडला बॅटर उमर. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. बॉल मागे निघून जाईल. रवी लिंगाला यांच्या माध्यमातून बॉल मात्र मागे निघून ट्रॅव्हल झाला आणि 1 रन मिळेल. खूप चांगली ओव्हर टाकली, म्हणजे हुसेन एक की फॅक्टर राहिला. खूप चांगली बॉलिंग हुसेननी टाकल्या. 2 ओव्हरचा स्पेल. अमोलनी पण एक चांगली बॉलिंग केली. रितेशने देखील पहिली ओव्हर पाहिली गेली. स्ट्राईक एंडला ऐश्वर्या सुर्वे. या बॉलवर मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल आला होता, बट मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला आणि कुणाला स्वतः तिकडे पोहोचले. बॅटर आउट. विकेटचा पतन होत आहे. 6वा झटका लागतोय टीम जय अंबे फोर्थ स्ट्रायकर टीमला. बॉल हवेत गेला तिकडे आणि कुणाला स्वतः तिकडे कॅचवरती गेली आहे. काल भारतीय संघाने देखील एक मोठा विजय मिळवला. संपूर्ण भारताने सेलिब्रेशन केलं. कुणाला तिकडे इझी कॅच पकडली. उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत. 63 रन झाले धावफलकावरती. 6 विकेट गेलेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर इम्रोज येत आहेत. ठाण्याचे खेळाडू आहेत. ॲज अ बॉलर म्हणून देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे, बट आता बॅटिंग करावी लागेल. टीमला गरज असताना स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्कीड झाले तिकडे आणि 1 रन मिळेल.
बॅटिंग करणं सोपं नाही आहे विकेटवरती. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. एम्ब्रोज पाहू शकतो बॅटिंग करत असताना थोडे स्किड झाले, बट बॉडी बॅलन्स चांगलं तिकडे त्यांनी सांभाळलाच होता. त्यांना पण माहिती आहे की तिकडे विकेटवर उभं राहून बॅटिंग करणं थोडं डिफिकल्टी आहेत. आणि शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडला उमर. शेवटच्या बॉलवर पण फ्लिक केला होता. चांगली बॉलिंग केली कुणालने डेथ ओव्हरमध्ये. अफलातून स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. आणि इकडे दुसऱ्या रनचा पण प्रयत्न केला गेला आहे. 2 रन मिळली हरकत नाहीये, पण एक चांगली बॉलिंग केली कुणालने. गुड बोल्ड, चांगली बॉलिंग केली अफलातून. शेवटची ओव्हर इम्पॉर्टंट होती डेथ ओव्हरला आपल्या टीमला. मात्र मॅचमध्ये 7 रन आणि 2 विकेट एक इकॉनॉमी बॉलिंग करत असताना आपण पाहिलं गेलं. वरती 6 विकेट आणि 67चं टार्गेट आहे मॅच जिंकायला ओमसाई बँड्रा या टीमला मॅच जिंकण्याकरिता. साहेब चषक 2024 या पावसाळी क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेसाठी आज आपल्यामध्ये राजुलताई संजय पाटील यांचं आगमन होतं आहे. एक यूथ आयकॉन म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि या क्रीडा स्पर्धेसाठी त्या योगेशजी दळवी यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राजुलताई आपण उपस्थित राहिलात. आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने साहेबांच्या नावाने असणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये योगेशजी दळवी सन्मान करतायत राजुलताई संजय पाटील. नुकतंच संजय दिना पाटील साहेबांचं खासदार म्हणून लोकसभेवर निवड झाली आणि जो आपल्या त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रचंड असा जनसंपर्क राजुलताईंचा देखील पाहायला मिळतो आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी जो वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे तर वह्या देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिल्या जात आहेत. राजुलताई आपण आलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. योगेश दळवी आज नाही तर गेली कित्येक वर्ष गंगाई प्रतिष्ठानच्या वतीने आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर साहेबांच्या नावाने असणारी ही क्रीडा स्पर्धा आयोजित करतात आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी राजुलताई आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जातो आहे या स्पर्धेची आठवण, कारण आपण क्रीडाप्रेमी आहात. हा भाऊंचा सन्मान आहे. भाऊंच्या वतीने या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी राजुलताई करतायत. राजुलताई आपल्याच देखील राजकीय कारकिर्दीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मुंबईच्या यूथ आयकॉन आहेत. नक्कीच चांगल्या बोलतात त्या, नेहमीच बघितलंय आणि अगदी वडिलांसोबत लहानपणापासून येतात, बट आता खूप चांगली उंच भरारी घेतात. मॅडम 2 शब्द बोललंच पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल योगेशजींचे खूप खूप शुभेच्छा की आपण दरवर्षी पावसाळी क्रिकेट हे आयोजित करतात. जनरली क्रिकेटचं नोव्हेंबर सुरू झालं की सीझन सुरूच होतो, पण पाऊस सुरू झाला की मग कुठेतरी असं होतं की नाही आता ब्रेक लागतं. पण योगेशजींनी ती एक जे पावसाळी क्रिकेटची रिच्युअल आहे ती चालू ठेवली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या प्लेयर्सला पण जे इथे पार्टिसिपेट ज्यांनी केलं त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण आलात म्हणून हा क्रिकेटचा टुर्नामेंट सक्सेसफुल होत आहे, तर थँक्यू सो व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. असंच छान स्पोर्ट्स प्रेमींना प्रोत्साहन देत राहा आणि मला इथे बोलवलं, तेवढं मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आजपर्यंत आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करणारे पाटील कुटुंबीय, त्यामुळे संजय भाऊ असतील, राजुलताई असतील, आम्हाला खूप खूप सहकार्य आजपर्यंत केलेलं आहे. त्याबद्दल गंगाई प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्याबद्दल थँक्यू सो मच. योगेशदा कधी बोलत नाही, पण आज तो बोलला. गंगाई प्रतिष्ठान आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धा साहेब चषक आपण पाहतोय आणि साहेब चषकातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते जय अंबे गिरगाव आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी टीम पाहायला मिळेल ओमसाई बांद्रा. पहिली बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 66 धावा केल्या गेल्या आहेत. 67 धावांचं आव्हान. याच स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर
काही मॅचेसमध्ये जर पाहिलं तर अगदी 80-90पर्यंत धावसंख्या झालेली आहे, 90च्या जवळ गेलेली आहे. तर काही मॅचमध्ये 50-45पर्यंत देखील धावसंख्या राहिलेली आहे. पावसाळी क्रिकेट खेळण्याचा पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि आज मात्र तो आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी दूरवरून, कारण विक्रोळीच्या सर्कलमध्ये मॅच पाहायला जायचं अशी रणनीती देखील बऱ्याच जणांची असते. ज्यांना शनिवारी आलं नाही त्यावेळेला ते पहिलेच प्लॅनिंग करतात, चला रविवारी आपण सर्कलला मॅच पाहायला जाऊ. आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आलेले आहेत आणि एक महत्त्वाचा सामना सुरू आहे. चालू सामन्यातील विजेता विक्रोलियन्स बरोबर यानंतरची मॅच खेळताना पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रात ओमकार गिरगाव या संघाने सेमीफायनलमध्ये जागा बनवली आहे, तर काल या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाने आपली अंतिम फेरीतील जागा पक्की केलेली आहे. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी करतायत करुणा कोटियन सर, कल्याणी घोरपडे सर आणि सुशांत मांजरेकर सर. या स्पर्धेमध्ये निरीक्षक म्हणून मोलाची भूमिका चंद्रकांत शिंदे चंद्रा सर हे पाहत आहेत. माझ्याबरोबर समालोचनासाठी विक्रोळीचा आवाज सागर मोरे यांना आपण ऐकतोय. गुणलेखिका म्हणून खास रत्नागिरीहून या ठिकाणी आलेल्या सोनमताई चव्हाण, माझ्या मते या स्पर्धेत पहिल्यांदा मुंबईतील गुणलेखन देखील त्यांनी केलं होतं. प्रो लिंकवर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतात. विपुल पांडुलकर आणि संपूर्ण टीम या स्पर्धेला जगभर पोहोचवण्याचं काम देखील या ठिकाणी ते करत आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नामवंत टीम देखील 16 संघांचा सहभाग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगली स्टारकास्ट जयंबे गिरगाव संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे मित्र आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व हरी कासारे सर देखील आवर्जून आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. जयंबे फोर स्ट्रायकर, त्यांच्याबरोबरने राहुल देखील, अहमदभाई देखील असतील. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुहास पाटकर ओमसाई बांद्रा संघाचे व्यवस्थापक आहेत. पहिली मॅच मात्र या ठिकाणी खेळताना दोन्ही टीम पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहायला मिळतात रवी लिंगाला. रबर बॉल 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 67 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा असताना सुलतान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. स्विंगचा सुलतान रबर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा सुलतानने गाजवलेल्या आहेत, परंतु तेवढाच जबरदस्त बॅटर आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असू देत, रवी लिंगाला हे देखील एक मोठं नाव आहे, ज्या नावाने गेली कित्येक वर्ष स्पर्धा गाजवलेल्या आहेत. सुलतान 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. रवी पहिला बॉल अतिरिक्त उसळी, पिचिंग चुकीच्या ठिकाणी, डेड बॉल. फरदीन काझीला इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. रवी लिंगाला, रवी किशन या जोडीला मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेटने, रबर बॉल क्रिकेटने पाहिलं. रवी बॅटिंगसाठी यावेळेला रवीच्या बॅटमधून स्ट्रोक तर येताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे, 3 फिल्डर तिकडे आले, तिघांच्याही मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत जर पाहिलं तर आकाश चिंदारे या चेंडूला पकडतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. एक मोठी मॅच आहे. रबर बॉल क्रिकेटचे काही स्पेशलिस्ट खेळाडू देखील असतात, काही टीम देखील स्पेशलिस्ट असतात आणि रबर बॉल क्रिकेट कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की छोटे छोटे संघ देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये आम्ही जिंकताना पाहिलेत आणि सध्या 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. रवी यावेळेला रवीच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. टायमिंग रवीने केलंय आणि हे टायमिंग प्रॉपर होतं आणि येतोय मात्र या ठिकाणी एक जबरदस्त सिक्सर. रवी लिंगालाच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला.
मॅडीची मॅड करणारी बॅटिंग क्रिकेट रसिकांनी गेली कित्येक वर्ष पाहिली आहे आणि तेच सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर त्यांच्या जोडीला आहेत रवी लिंगाला सध्या. सुलतान यावेळेला टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. बॉलने थोडीशी उसळी अतिरिक्त घेतली होती. एक धाव तिकडे घेतली, स्पर्धीन स्किट झाले परंतु बॉलपर्यंत पोहोचले. परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये हे अपेक्षित असतं. अशा प्रकारच्या घटना पावसाळी क्रिकेटमध्ये घडत असतात. चिखल तुम्हाला लागणार आहे, लागू देत, हरकत नाही. सर्फ एक्सेल आहे परंतु टीमचं जिंकणं तेवढं महत्त्वाचं आहे. सुलतान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याला वाटेल मला चिखल लागेल त्याने मैदानात तो रबर बॉलचं क्रिकेटच खेळू शकत नाही. कारण चंद्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पार्ले टिळकचा जर इतिहास उलगडला गेला तर इतिहास हा चिखलाचाच होता. यस, चिखलामध्ये हे क्रिकेट खेळलं जायचं. बऱ्याचदा असं व्हायचं की चिखलमय वातावरण असायचं, अगदी पाय जमिनीमध्ये जायचं, अशा पद्धतीचा मात्र ते क्रिकेट पाहायला मिळायचं. आणि विशेष म्हणजे थ्रो गोलंदाजी असायची पूर्वीच्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. सुलतान नागेश वाडेकर यांच्यासाठी 9 धावा झाल्या आहेत. नागेशसाठी एक वेगवान चेंडू प्रस्तुत केला, आता मात्र वेग दाखवला. हे सुलतान यांची खासियत आहे. कधी वेगात तर कधी या ठिकाणी कमी वेगात, कधी वळणारे चेंडू तर कधी वेगवान सरळ चेंडू देखील टाकतात. आणि इकडे 9 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच, 67 धावा करायच्या आहेत. सुलतान नागेश वाडेकर गेल्या काही वर्षात चर्चेत आलेलं हे देखील नाव आहे. नागेश वाडेकर अंधेरीचा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर सुलतान, कल्याण उल्हासनगर परिसराचं नाव मात्र या खेळाडूने अगदी आखाती देशांपर्यंत नेलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. तेच सुलतान. यावेळेला देखील सुलतानचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिलाय. दिनू आले आणि दुसऱ्या धावेचा कॉल रवीने लगेच दिला होता नागेश यांना आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 11. फरदीन थोडेसे नाराज आहेत कारण कदाचित 1 धाव तिकडे अपेक्षित होती. 2 धावा आल्या आणि धावसंख्या 11 वर गेली आहे. एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. चालू मॅचमधील विजेता विक्रोलियस या टीमबरोबर लगेचच खेळताना पाहायला मिळणार आहे. मुंबईचं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पावसातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातील क्रिकेट, डबक्यातील क्रिकेट, गाळातलं क्रिकेट आणि रबर बॉलचं क्रिकेट साहेब चषकामध्ये आपण पाहतोय. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने उडवलाय. स्ट्रोक तर खेळलाय, पाण्यामध्ये चेंडू थबकतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा कॉल दिला जाईल का? परंतु नागेश थोडेसे जास्त दूर गेले होते आणि केतनचं मात्र इकडे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. पहिल्या डावात जर पाहिलं तर केतन यांच्याकडून 17 धावांची खेळी केली गेली. त्यानंतर दिनू 8 धावा. त्याचबरोबर जर पाहिलं तर हा कोण आकाश यांना देखील आपण आकाश चिंदारे यांनी देखील कामगिरी केली. फरदीन, उमर, नजमुल, ऐश्वर्या, इम्रोज अशी रतिमहारथी खेळाडूंची फौजच या टीममध्ये पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला देखील तेवढेच ख्यातनाम खेळाडू आहेत. त्यामुळे मॅच चांगली होईल. एका टीमने पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या 24 जर पाहिली तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते ती 13 धावा. चार षटकं अजूनही बाकी आहेत आणि फिरोज यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं. 13 धावा धावफलकावर आहेत. फिरोज हा देखील एक जबरदस्त खेळाडू, गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ऐश्वर्या सुर्वे, अनिकेत सानप अशा पद्धतीचे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. परंतु चांगली सुरुवात झाली आहे ओमसाई बांद्रा संघाची. रवी आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याचशा स्पर्धा देखील जिंकून देण्याचा कारनामा फिरोजने केलेला आहे. गोरेगावचा खेळाडू, गोरेगाव एक्सप्रेस बॉलिंगसाठी
परंतु विलेपार्ले परिसरातील एक दर्जेदार खेळाडू रवी लिंगाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिरोज आलेत बॉलिंगसाठी. येणाऱ्या 4 ओव्हर कोणता संघ या ठिकाणी जिंकणार पाहायचं आहे. यावेळेला रवी स्ट्रोक तर केलाय, हवाई हल्ला केलाय, पाहूया किती लांबवर हा चेंडू जाईल. आणि त्या ठिकाणी सीमारेषेवर जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. दिनू जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. रवी लिंगाला माघारी परतावं लागतंय. बराच काळ हवेत चेंडू होता. चेंडूच्या खाली जर पाहिलं तर दिनू कांबळे आले. आणि दिनूने खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतलेली आहे. तुमची भूमिका फिल्डिंगमध्ये देखील तेवढीच मोलाची असते. केवळ बॅटिंग करून चालणार नाही, बॉलिंग करून चालणार नाही. काल सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल अजरामर झाला. किलर मिररचाच होता तो. कदाचित तो झेल नसता झाला तर वर्ल्ड कप देखील आला नसता. असा झेल मात्र काल सूर्यकुमार यादवने देखील पकडलेला आहे. 13 धावांवर पहिली विकेट येते. रवी माघारी परत आहेत. समाधान आहेरकर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमचं समाधान करायचं आहे. समाधानला पहिला बॉल व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. समाधानच्या विरुद्ध धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावर आहे. एका बाजूला जर पाहिलं तर जय अंबे टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला ओमसाई बांद्रा पाहायला मिळत आहे. आणि टीम जय अंबेसाठी फिरोज आहे तर ओमसाई बांद्रासाठी समाधान आहेत. यावेळेला उसळी होती या बॉलला आणि या उसळी असणाऱ्या बॉलला हुक केलाय आणि फेकून दिलाय समाधान आहेरकर. एक युवा खेळाडू म्हणून स्वतःची छाप सोडली आहे. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. 6 धावांवाला. चेंडूवर नजर ठेवली आणि उसळी थोडीशी जास्त होती. त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय आणि षटकार या ठिकाणी ठोकण्यात यशस्वी राहिलेले आहेत ते म्हणजे समाधान आहेरकर. धावसंख्या 20 वर पाठवलेली आहे. नागेश वाडेकर, समाधान आहेरकर ही जोडी, या जोडीवर लक्ष असणार आहे सगळ्यांचं. व्यावसायिक क्रिकेट आपण पाहतोय. गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा पाहतोय. साहेब चषक पाहतोय. मुंबईचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. चिखलामधलं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला देखील बिग करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही झाले. त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. सुलतान आलेत. सुलतानने गेल्याच आठवड्यात घोडबंदर धमाकामध्ये देखील एक जबरदस्त कॅच पकडली होती. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आता 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 नागेश वाडेकर, समाधान आहेरकर ही जोडी ओमसाई बांद्रा या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर फिरोज आहेत जय अंबे 4 स्ट्रायकरसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक तर चांगला आलाय आणि या स्ट्रोकला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी धावा 4 मिळतील. चांगला स्ट्रोक. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याचा फायदा घेत असताना अगदी गोलंदाजाच्या दिशेने समोरच्या पंचांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. पंचांच्या डोक्यावरून बॉलरच्या पाठीमागे हा चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक आलाय. धावसंख्या 25 झाली आहे. 2 मोठे स्ट्रोकही या ओव्हरमध्ये आलेले आहेत. नागेश वाडेकर फिरोजच्या विरुद्ध.
यावेळेला आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळत आहेत, परंतु तिकडे आकाश चिंदारी आहेत. पुन्हा एकदा तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेला बॉल काही वेळ जास्त हवेत होता आणि माघारी परतावं लागतं. या ठिकाणी नागेश वाडेकरला धावा चांगल्या आहेत, परंतु विकेट आली आहे. 25 धावांवर आणखीन एक विकेट. आधी स्पोर्ट्सचे देखील मालक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत. पंचवीस धावा फलकावर आपल्या पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे. किशन येत आहेत. षटकारांची भाषा त्यांच्याही बॅटला बोलायला आवडते. तेच किशन देवेंद्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. समाधान आहेरकर जोडीला मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. 25 धावा धावफलकावर ओव्हर दुसरी सुरू आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओमसाई बांद्रा पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात पावसाळी क्रिकेटमध्ये प्रभावित करणाऱ्या टीमपैकी ओमसाई बांद्रा ही देखील एक टीम आहे. हो, यावेळेला स्ट्रोक खेळताना थोडेसे घसरले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला समाधानने आणि 2 धावा मात्र तिकडे पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2ने पुढे जाते, ती म्हणजे 27 वर. पहिल्या 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 27 धावा 67चा पाठलाग करायचा असताना आणि अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 40. सत्तावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर आणि 40 धावांची आवश्यकता. समाधान आहेरकर आणि त्यांच्या जोडीला किशन देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये एक युवा खेळाडू म्हणून चांगली छाप सोडली आहे समाधानने, परंतु अनुभवाकडे गेलेले आहेत. संगनायक आणि सुलतान यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सुलतानचा हा बॉल जर पाहिलं तर बॅटच्या प्रॉपर मधोमध येत नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. 17 बॉल 39. केतन म्हात्रे यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो इन ॲक्शनमध्ये. परदीन काझीला आपण पाहतो या मॅचमध्ये. आकाश चिंदारेला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. उमर खानला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. दर्जेदार खेळाडूंची फौजच या मॅचमध्ये पाहायला मिळते, परंतु दोन्ही बाजूला
कारण समाधान आहेरकर, रवी लिंगाला, किशन देवेंद्र ही नावं देखील काही कमी नाही आहेत. यांनी देखील टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. रबर बॉल क्रिकेटसुद्धा गाजवलेलं आहे किशन. यावेळेला किशन फुलटॉस बॉलवर हल्ला चढवलाय जरूर, परंतु जाईल हातात चेंडू आणि तिकडे फिरोज कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का बसतोय ओमसाई बांद्रा टीमला. सुलतान घेत आहेत विकेट. अठ्ठावीस धावांवर मात्र विकेट येताना पाहायला मिळते. इकडे बॅटिंग करावी लागणार आहे कारण मॅच तेवढी दूर नाही आहे. इकडे तुम्हाला रणनीतीने खेळावं लागणार आहे. जितेश चव्हाण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सहवाग या नावाने देखील ओळखला जाणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय अंधेरी परिसरातील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची देखील बॅटिंग पाहण्यासारखी असते. पहिलाच बॉल आणि जितूच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात आलेला आहे. सहवाग या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. पहिल्याच बॉलवर चौकार खेळतायत जितेश चव्हाण. धावसंख्या जर पाहिली तर आता 32 वर जाताना पाहायला मिळत आहे. 3 विकेट जरूर गेलेले आहेत, परंतु धावा मात्र या ठिकाणी धावांची गती जी आवश्यक आहे ती मात्र गाठलेली आहे. त्यामुळे मॅच चांगली होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला तुम्ही चौकार खेळता तुमचा आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे आणि तेच या ठिकाणी सहवागच्या बाबतीत देखील पाहायला मिळत आहे. जितेशच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे ती म्हणजे 33 धावा. समाधानवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील कारण एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता आणि तुम्हाला संधी असते ज्यावेळेला प्रतिस्पर्धी बलवान असतो आणि त्यावेळेला टीमला गरज असते ज्यावेळेला तुम्ही खेळता चर्चा होते तुमच्या नावाची आणि समाधान त्यासाठी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुलतान खोलवा टप्प्याचा बॉल खेळला जातो समोर. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी उलका जितेशने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय का, परंतु अनिकेत तोपर्यंत आलेले. तिकडे धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर ना, 32 पाहिजे अजूनही 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. काही षटकार मॅचचं गणित बदलतील, परंतु गोलंदाजीचा मारा देखील तेवढाच चांगला आहे. त्यामुळे मॅच चांगली होईल आणि प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे, प्रेक्षकांना चुरस पाहिजे. कालपासून अशाच प्रकारच्या मॅचेस आम्ही पाहिल्या, चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. खोलवा टप्प्याचा बॉल याला देखील समोरच्या दिशेने खेळला. एक वेगवान फटका आला जरूर आहे. पाण्यात बॉल थांबला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 37. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी ओमसाई बांद्रे या संघाला.
12 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक महत्त्वपूर्ण सामना. कोणत्या गोलंदाजांना आमंत्रित केलं जाईल, कारण समाधान आणि जितेश दोघेही असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे आणि त्यांना रोखण्यासाठी 2 अंधेरीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु त्यांना रोखण्यासाठी अंधेरीचाच बॉलर आता आमंत्रित करण्यात आला आहे, ऐश्वर्या सुर्वे. सदोतीस धावा धावफलकावर आहेत. जितेश चव्हाण, ऐश्वर्या सुर्वे या अगोदर देखील एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. आज एका मोठ्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. साहेब चषकामध्ये यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न रिचेबल नव्हता. व्हाईट बॉल घोषित दिला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 38 धावांवर. 12 बॉल 29. 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हे पावसाळी क्रिकेट आहे. यावेळेला फटका तर खेळलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी रेस लागली, परंतु दोघांच्या मधोमध चेंडू त्या ठिकाणी पडतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि इकडे थोडीशी चूक झाली फरदीनकडून. रनआउटची संभावना होती, परंतु 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 40 वर गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 27. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. समाधान आहेरकर आणि जितेश चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मुंबईच्या क्रिकेटची हीच खासियत आहे, अगदी चुरशीचे संघ असतात, व्यावसायिक संघ आणि त्याचबरोबरीने कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करणारी क्षमता ठेवणारे संघ असतात. यावेळेला उडवला जातोय हा बॉल, समोरच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली, एक आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी. काय वेगात धावलेत त्या ठिकाणी समाधान आहेरकर. रेस लागली होती जणू काही आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. त्यांनी सांगितलं की थ्रो माझ्याच एंडला होणार आहे, डेंजर एंडला मी आहे, मी धावतोय, तुम्ही धावा. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 10 मध्ये 25. मॅच मधील उत्कंठा, मॅच मधील चुरस वाढत चालली आहे. यावेळेला फटका फसलाय, डबल माइंड झाली हा स्ट्रोक खेळत असताना, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. तिकडे आहेत फरदीन काझी आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 43. एक बॉल आता मात्र यानंतरचा महत्त्वपूर्ण असणार आहे. 9 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 24. एका टीमला डॉट बॉल टाकायचे आणि एका टीमला 3 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटकाही मारायचा आहे जर मॅच ऑन ठेवायची असेल तर. समाधान आहेरकर 12 धावांवर बॅटिंग करतायत. जितेश देखील 10 वर बॅटिंग करतायत. यावेळेला समाधानने स्ट्रोक तर खेळला, समोरच्या दिशेने खेळला जातोय स्ट्रोक, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि चांगला स्ट्रोक जरूर होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय समाधानला. आणि धावसंख्या आता 44. 8 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 23 धावांची. आगमन होतं या स्पर्धेसाठीचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना उपनेते, त्याचबरोबरने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब या मॅचसाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत. या संपूर्ण स्पर्धेवर त्यांचंही लक्ष आहे. 8 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी खोलवर टाकला. ऐश्वर्याची हीच ओळख आहे, वेगवान गोलंदाजी करतात, त्याचबरोबर जर पाहिलं तर अचूकतेवर करतात, खोलवर टप्प्याचे चेंडूही तेवढे चांगले टाकतात. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 45 झाली आहे, म्हणजे मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 22. 7 बॉल 22. समाधान आहेरकर समाधान
हो हो हो, समाधानसाठी खूप चांगला चेंडू टाकलाय. या बॉलवर मात्र प्रभावित होताना पाहायला मिळाले ऐश्वर्य सुर्वे. काय बॉलिंग केली आहे, केवळ 8 रन दिल्या मोक्याच्या क्षणी आणि त्याचमुळे ही मॅच थोडीशी मात्र JMB टीमच्या बाजूने झुकलेली आहे, परंतु संपलेली नाही आहे कारण ओमसाई बांद्रा अजूनही या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. 6 बॉलमध्ये 22. आज सकाळच्या सत्रात असाच सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आता 6 मध्ये 22 काय होते आपल्याला पाहायचं आहे. सुलतान एम्ब्रोज आलेले आहेत वाटला. सुलतानने देखील 2 षटकं आपली चांगल्या पद्धतीने टाकली, परंतु आता एम्ब्रोज हे देखील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. परंतु अशा प्रकारच्या मॅच जिंकवताना आम्ही सेहवागला पाहिलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू पाठवलाय. लक्ष आव्हान मात्र या ठिकाणी मोठं होतं, परंतु पहिल्याच बॉलवर मारलेला या षटकाराने मॅचचं गणित बदलवलंय. जितेश चव्हाण या खेळाडूला टोपण नाव सेहवाग आहे आणि त्या स्टाईलमध्ये मात्र या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळलेला आहे. 51 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. इम्रोज या पहिल्या बॉलवरच्या षटकाराने रंगत वाढवली आहे. जितेश चव्हाण समोर जर पाहिलं तर इम्रोज बाकीचे खेळाडू त्यांच्याशी थोडीशी चर्चा करतायत, मार्गदर्शन करतायत. बऱ्याच खेळाडूंना हा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजीसाठी रनअप कसा घ्यायचा, कारण चिखलातून मार्ग काढायचा आहे. परंतु पावसाळी क्रिकेट आहे, तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार राहणं गरजेचं आहे. चिखल तर स्वाभाविकच आहे कारण हे पाऊस आहे आणि पावसाळी क्रिकेट सुद्धा आहे. सेहवाग यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धाव चुकीच्या पद्धतीने घेतल्या कारणाने ती कमी घोषित केली जाईल. पंच कळवत आहेत शॉर्ट रन आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 नेच पुढे जाईल. 4 मध्ये 15 षटकाराची भाषा जितूला बोलायची आहे, परंतु इम्रोजला काही चांगले बॉल टाकायचे आहेत. हो, मोक्याच्या क्षणी वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओमसाई बांद्रा, JMB, गिरगाव, 4 स्ट्रायकर यांच्यातील एक चांगलीच मॅच रंगलेली आहे आणि प्रेक्षकांना ही रंगत आवडलेली आहे. यावेळेला बिग हिट जितेश चव्हाणच्या बॅटमधून आलेला हा फटका क्षेत्ररक्षक केतन म्हात्रे यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. थोडा वेळ जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच मधील रंगत वाढवली खरी, परंतु या बॉलवर फटका आला, परंतु त्याच्या लांबीपेक्षा उंची जास्त होती आणि त्याच्या खाली जर पाहिलं तर केतन पोचले आणि समीकरण मात्र इकडे बदलताना पाहायला मिळेल. मोठी विकेट आली आहे, जितेश आउट होत आहेत. 3 बॉल 14. राज गोटणकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
धडाकेबाज खेळाडू आहेत कांदिवली परिसरातील राज गोठणकर. आज संधी मिळाली आहे, संघाला गरज आहे आणि त्यावेळेला करायची असणारी कामगिरी पाहायला मिळते. इम्रोज पहिल्या बॉलवर मोठा फटका, परंतु त्यानंतर कमबॅक. ओहो, इकडे आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला. समाधानी यांनी राजला परतावं लागेल माघारी, परंतु केवळ 2 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आता 14 आहे. आणि खासियत आहे या खेळाडूची, हळूवार पद्धतीने बॉलला बाहेर कट केलं. 2 बॉल 14. समाधान. विक्रोलियन्स कॅप्टन विनंती असेल त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं. विक्रोलियन्स कॅप्टन. यावेळेला समाधान चांगला स्ट्रोक खेळलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. असा काही चमत्कार आता इकडे होईल का? समाधानने मात्र या ठिकाणी स्ट्राईक घेतली आणि त्यानंतर मोठा स्ट्रोक खेळलाय, षटकार ठोकलाय. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. समाधान. यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चांगली झुंज दिली ओमसाई बांद्रा टीमने, परंतु या मॅचला जिंकलं गेलेलं आहे जय अंबे 4 स्ट्रायकर टीमने. त्यांचंही अभिनंदन. समाधानने देखील झुंज दिली खरी, परंतु या मॅचला जिंकलं गेलेलं आहे जय अंबे टीमने. टॉससाठी कॅप्टनना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रथमतः टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. फिरोज यांनी 2 महत्त्वाच्या विकेट देखील या ठिकाणी घेतल्या. फिरोज ठरतायत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. आणि चला, टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या. विक्रोलियन्स आणि त्याचबरोबरीने आकाश चिंदारे आपण यायचे टॉससाठी. जय अंबे गिरगाव. विनायकजी पाटील उर्फ पप्पी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. पप्पी भाई आपलं स्वागत आहे. आणि चला, टॉस आकाश आलेले आहेत. विक्रोलियन्स कॅप्टन यायचं आहे. मंगेश वैदी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी फिरोज आपण देखील यायचं आहे. संजयजी तावडे आणि दत्ताजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. खूप चांगल्या डावामध्ये आणि स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टी शॉट. फिरोज इकॉनॉमी बॉलिंग केली. फिरोजच्या बॉलिंगमुळे टीमचा स्कोर कुठेतरी थांबवला गेला आणि दत्ता दळवी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी कॅप त्याला प्रोव्हाइड केली जाते आणि ही ट्रॉफी. फिरोज खूप चांगली बॉलिंग केली, त्यामुळे आज टीमने एक चांगला एफर्ट्स केला. वेल प्लेड फिरोज. त्यानंतर टॉस पण केला जाईल दोन्ही टीमचा. विक्रोली आणि त्यांच्या विरुद्ध जय अंबे गिरगाव 4 स्ट्रायकर.